शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सलग 5व्या दिवशी सुनावणी होणार आहे। दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। काल झालेल्या सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती। 2018 मधील पक्षाची घटना आयोगाला माहिती नव्हती, हा दावा चुकीचा असल्याचा युक्तिवादही त्यांनी केलाय। दरम्यान आज आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर बाजू मांडत कपिल सिब्बल आपला युक्तिवाद पूर्ण करण्याची शक्यता आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात काल सलग 4थ्या दिवशी सुनावणी पार पडली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय। सिब्बल यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। आयोगाला 2018ची पक्षाची घटना माहिती नव्हती, हा दावा खोटा असल्याचं सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडलंय। तसंच 21 जून 2022ला घडलेल्या पक्षफुटीवेळी राजकीय पक्षातलं बहुमत ठाकरेंकडेच होतं, आयोगानं हे लक्षात न घेता निकाल दिला, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केलाय। आयोगानं अधिकारांचा गैरवापर करत निकाल दिल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय। दरम्यान सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीनंतर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांसमोर आले। यावेळी राऊतांनी आयोगानं फुटीर गटाला दिलेलं पक्षाचं चिन्ह बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय, तर म्हस्केंनी निवडणूक आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू असल्याचं म्हटलंय। या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सुनावणी घेतली, सुनावणी न घेता, मला वाटतं नाही का, कोणतीही सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे। पक्ष संघटना फुटलेली नाही, विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता। युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याला विलन ठरवण्याचे ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून। त्यात वेगळं काही नाही आहे आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही, राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीच्या जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे का फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर नाही निवडून आलो, कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो, यांच्यासोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।